श्री पतंजलि महामुनये नमः। आता भक्तीमध्ये शरणागती हा एक घटक फार महत्वाचा असतो. भक्तिशास्त्रामध्ये शरणागती हा एक फार महत्वाचा घटक असतो. भक्तिशास्त्राचा परिचय करून घेतला पण शरणागतीविषयी प्रबोधन झालं नाही, हाही एक विनोद आहे. त्यामुळे शरणागती हा काय प्रकार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. विशिष्ट श्रेणीचा भक्त किंबहुना परमोच्च श्रेणीचा भक्त जेव्हा शरणागती स्वीकारतो तेव्हा त्याला प्रपन्न असं म्हटलं जातं. मग आता या ठिकाणी थोडे तांत्रिक प्रश्न उभे राहतात. ते म्हणजे भक्त आणि प्रपन्न यात काय फरक आहे, भक्ती आणि प्रपत्ती यात काय फरक आहे. आणि खरं असं आहे की शरणागतीमुळेच भक्त आणि प्रपन्न असा भेद नारायण धर्मामध्ये किंवा भागवत धर्मामध्ये आलेला आहे. प्रपन्न आणि भक्त ह्याच्यामध्ये फरक आहे, प्रपत्ती आणि भक्ती ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि तो फरक का, तर प्रपत्तीमध्ये शरणागती असते आणि म्हणून त्याच्यामध्ये दोघांमध्ये फरक होतो, दोन्हींमध्ये फरक होतो. ज्या शरणागतीमुळे भक्त हा प्रपन्न ठरवला जातो त्या शरणागतीचं लक्षण काय, असा या ठिकाणी साहजिकच प्रश्न आहे. म्हणजे शरणागतीमुळे भक्त वेगळा आणि प्रपन्न वेगळा ठरत असतो. मग ही शरणागती असते तरी काय, तर नारायण धर्मामध्ये किंवा भागवत धर्मामध्ये फरक सांगताना असं म्हटलंय, आनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम रक्ष्यस्यति इति विश्वासो गोप्तृत्वं वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. पांचरात्र धर्मामध्ये भारद्वाज संहिता म्हणून आलेली आहे, त्याच्यामध्ये या शरणागतीचं लक्षण असं केलेलं आहे. याचा अर्थ असा की भगवंताला जे 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 अनुकूल असेल ते 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 केव्हाही आणि कसंही करून पाळायचंच, असा जो प्रकार असतो. त्याचप्रमाणे आपल्याला जे प्रतिकूल असेल, आपल्याला प्रतिकूल परिस्थिती जरी आली तरीही त्या कर्तव्यातून च्युत न होणं, भगवंताला जे अनुकूल आहे त्याच्या ते पाळण्यासाठी आपल्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती असली, आपल्या जवळपास अवतीभोवती प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपण त्यातनं च्युत व्हायचं नाही, हे त्याचं पहिलं लक्षण आहे. आलं का लक्षात? म्हणजे भगवंताला अनुकूल आहे ते 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 सर्व सर्व पाळणं, सर्व सर्व करणं. अगदी आपल्याला प्रतिकूल अशी परिस्थिती असली तरी आपण त्या धर्मातनं त्या कर्तव्यातून च्युत न होणं, हे शरणागतीचं पहिलं लक्षण आहे. आणि हा प्रकार आपल्याला प्रल्हाद चरित्रामध्ये दिसतो. विशेषतः अनुकूलस्य संकल्प या लक्षणामध्ये हा प्रकार दिसतो. नंतर प्रतिकूलस्य वर्जनम हे जे लक्षण आहे, दुसरं लक्षण आहे, ते विभीषणाच्या चरित्रामध्ये दिसतं. प्रतिकूल अशा वडील भावाचा, कुलाचा, वंशाचा, राज्याचा त्यानं त्याग केला. कशासाठी, तर श्रीरामाला शरण येण्यासाठी. शरणागतीचं हे दुसरं लक्षण झालं. आता तिसरं लक्षण म्हणजे रक्षिष्यति इति, असा दृढ विश्वास, अशी दृढ श्रद्धा. अर्थात भगवंतच एकमेव असा आपला रक्षक आहे, त्राता आहे, असा विश्वास. हा विश्वास गजेंद्र मोक्ष प्रकरणामध्ये आपल्याला दिसतो. आणि त्या रक्षक भगवंताला भावपूर्णतेनं सर्वशरण्य भावानं आळवणं हे एक आणखी एक लक्षण असतं. द्रौपदी वस्त्रहरण हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर आत्मसमर्पण हा प्रकार अहिल्यानं अंगीकारला. तारक मंत्राला कृपणतेनं लपवणं हा प्रकार ध्रुवानं पाळला. आणि हाच गोप्तृत्व हा लक्षणाचा प्रकार आहे. शरणागती घेतल्यानंतर प्रपन्नाला मातृधर्म, पितृधर्म, भ्रातृधर्म किंवा कुठलाही धर्म
किंवा कर्तव्याच्या त्याची जी कोंडी असते, त्याची जी कात्री असते, ती त्याला कधी पकडत नाही. कारण भगवंतच त्याचा माता, भगवंतच त्याचा पिता, भगवंतच त्याचा प्रपिता, भगवंतच त्याचा धाता, भगवंतच त्याचा भर्ता, भगवंतच त्याचा गती, त्याचा निवास, सर्व काही भगवंतच. आणि त्यामुळे भगवनिष्ठ राहून सगळेच धर्म आपोआप पाळले जातात. गीतेमध्ये सर्वधर्मान परित्यज्य असे जे म्हटलं, सर्वधर्मान परित्यज्यम मामेकम शरणम व्रज, हा शरणागतीचा मंत्र आहे. शरणागती योग्यता येईपर्यंत भक्ताला खरं म्हणजे परस्पर विरुद्ध अशा धर्मांशी मुकाबला करावा लागतो. धर्माधर्म, कर्तव्य यांची लठ्ठालठ्ठीच चालू असते त्या ठिकाणी. आणि आपण ह्यालाच धर्मसंकट असं म्हणतो. अनेक वेळा तो या कोंडीत सापडून अक्षरशः गुदमरत असतो. जितका माणूस सात्विक तितका त्याचा गुदमरा जास्त असतो. आणि धर्म सांभाळण्यासाठी त्याला फार मोठी कसरत करावी लागते, काठीवरची कसरत करावी लागते, दोरीवरची कसरत करावी लागते. माता की पत्नी, पिता की भर्ता, माता की पिता की गुरु, असे अनेक धर्मपेच हे त्याला संत्रस्त करून सोडत असतात. आणि मग अध्यात्म मार्गामध्ये साधकाला हे पेच फारच साधावतात, कारण तो जास्त संवेदक होतो. त्याची संवेदना ही जास्त तीव्र होते, सूक्ष्म होते, आणि त्यामुळे हे प्रकार त्याला जास्त संत्रस्त करतात. तुम्हा आम्हा जनसामान्यांना काही तेवढं त्याची बाधा पोचत नाही, पण तो त्या दृष्टीने फार सेन्सिटिव्ह ज्याला म्हणतात तसा तो सेन्सिटिव्ह होतो. आणि त्यामुळे त्याला ते जास्त हे प्रकार जास्त संत्रस्त करतात. पण शरणागती पत्करली म्हणजे त्याची योग्यता जर आली, शरणागती पत्करण्याची जर योग्यता आली की हे सगळेच्या सगळे पेच संपतात. आपल्याला हे पेच काय असतात त्याची कल्पना करायची येणार नाही, कारण आपण अत्यंत निगरगट्ट आहोत, आपण अक्षरशः पाषाण आहोत. त्यामुळे आपल्याला हे पेच काय असतात त्याची कल्पना कदाचित येणार नाही. पण अध्यात्म मार्गामध्ये बरीच प्रगती केलेला जो असतो तो संवेदनक्षम असतो. त्याला कोणाला दुखवणं हे त्याला अत्यंत अवघड जात असतं, आणि त्यामुळे तो वरच्यावर अशा कात्रीमध्ये अडकत असतो, अशा पेचांमध्ये, धर्मसंकटांमध्ये अडकत असतो. आणि हे हाल किती प्रचंड असतात ह्याची कल्पना केवळ त्यालाच असते. पण एकदा त्याने जर काय शरणागती पत्करली की तो या पेचांपासून कायमचा सुटतो. कर्तव्यांची कात्री, धर्माची कात्री यामध्ये तो कधीही सापडत नाही. अर्थात शरणागतीचा अधिकार मिळणं याला या ठिकाणी फार महत्व असतं. शरणागतीमध्ये विधींपेक्षा वृत्तीला फार महत्व असतं. आपण सुरुवातीला वैदिक भक्ती हा असा प्रकार पाहिला, आणि भाव. तर या ठिकाणी शरणागतीमध्ये विधीचा प्रकार नाहीये, हा सगळा वृत्तीचा प्रकार आहे. यामध्ये वृत्तीला फार महत्व आहे. शरणागतीची वृत्ती फार महत्वाची असते. तर ह्या प्रपत्तीचं एक मार्मिक लक्षण नारायणीय धर्मामध्ये करताना असं म्हटलंय की ही जी प्रपत्ती आहे ती प्रपत्ती, त्याचं लक्षण फार मार्मिक आहे. त्या ठिकाणी असं म्हटलंय की भगवत प्रवृत्ती विरुद्ध जी जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीची निवृत्ती म्हणजे प्रपत्ती आहे की नाही. काव्यात्मक व्याख्या पुन्हा एकदा आहे का. भगवत प्रवृत्ती विरुद्ध जी जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीची निवृत्ती म्हणजे प्रपत्ती. असं आहे की आपल्या स्वाभाविक प्रवृत्ती ज्या असतात ना त्या भगवंताच्या इच्छेविरुद्धच असतात. जीवाची प्रवृत्ती ही जी असते ती नेहमी काम, क्रोध, लोभ, मोह, मात्सर्य ह्याच्यामुळेच निर्माण होत असते, आणि ही नेहमी भगवंताच्या विरुद्ध असते. भगवंताची इच्छा म्हणजे ज्ञान, वैराग्य
ह्या सगळ्या भगवंताच्या इच्छा असतात. धर्म, ज्ञान, वैराग्य, आणि नेमक्या त्याच्या विरुद्ध आपल्या प्रवृत्ती असतात. अधर्म, अज्ञान, अवैराग्य. अर्थात म्हणजे काय, तर जीवाची प्रवृत्ती ही भगवंताच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध अशी नेहमीच असते. दंड थोपटून असते नेहमी त्याच्या विरुद्ध. आता या प्रवृत्तीची निवृत्ती होणं म्हणजे थोडक्यात म्हणजे भगवंतानुकूल होणं, भगवदानुकूल होणं म्हणजे प्रपत्ती. आलं का लक्षात? भगवंताला अनुकूल होणं, भगवंताच्या प्रवृत्ती विरुद्ध आपली जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीपासून आपण निवृत्त झालो की बरोबर भगवत प्रवृत्तीला आपण समांतर जातो. त्याला प्रपत्ती असं म्हणतात. तर प्रपत्तीचं सूत्र वजा लक्षण करताना असं म्हटलंय, भगवत प्रवृत्ती विरोधी स्वप्रवृत्ती निवृत्ती ही प्रपत्ती ही. असो, आता आपल्याला हा प्रश्न हाताळायचा आहे की भक्त आणि शरणागत, भक्त आणि प्रपन्न याच्यात फरक काय. तर भक्त आणि हा शरणागत यातला नेमका फरक कुठला हे आपल्याला बुद्धीला स्पष्टपणे कळायला पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी एक विश्लेषणाचा प्रयत्न करतो, म्हणजे आपल्याला त्यातला फरक लक्षात येईल. सर्वसाधारणपणे भक्ती, प्रपत्ती, शरणागती, भक्तियोग, भजन, कीर्तन, नामस्मरण, जपजाप्य हे सगळे एकच मानले जातात. अर्थात ही एक मोठी गैरसमजूत आहे. आता ज्या साधनेद्वारा भक्त हा भक्त ठरतो त्याला भक्तियोग म्हणतात, असं आपण पक्क समजावं. हा भक्तियोग म्हणजे निश्चित काय, टाळ, माळ, नाम का नाम साधना? नाही, तसं नाहीये. तो भक्तियोग नाहीये. आपण ज्याला भक्तियोग म्हणतो तो भक्तियोग नाहीये. भक्तियोग म्हणजे उपनिषदातून ज्या ब्रह्मोपासना, ब्रह्मविद्या म्हणून प्रसिद्ध आहेत त्या उपासना ज्या ध्यानात्मक असतात किंवा योगिक असतात त्या विद्या आचार्याच्या उपदेशाद्वारा प्राप्त झाल्यानंतर त्या ध्यानात्मक उपासना करणं म्हणजे भक्तियोग आहे. आलं का लक्षात? उपनिषदामध्ये अनेक ब्रह्मविद्या आहेत. ब्रह्माची उपासना, ब्रह्मोपासना करण्यासाठी ब्रह्मविद्या आलेल्या आहेत, त्यांचा निर्देश झालेला आहे. तर अशा एखाद्या ब्रह्मविद्येचा उपदेश आचार्याद्वारा होणं आणि ध्यानात्मक अशी ती उपासना आपण करणं, ज्याला भक्तियोग असं खरं म्हटलं पाहिजे. अर्थात या विद्या कुठल्या, ब्रह्मविद्या म्हणजे कुठल्या, तर उपनिषदामध्ये सद्विद्या, दहरविद्या, भूमाविद्या, पुरुषविद्या, अंतरादित्य विद्या, भृगुविद्या वगैरे वगैरे अनेक प्रकारच्या विद्या आहेत. त्यातली कुठलीही एक विद्या आचार्य उपदेशानं प्राप्त करून घेऊन त्याची उपासना करणं, त्यावर ध्यान साधणं, तैलधारावत एकनिष्ठ वृत्ती संपादनं हा खरा भक्तियोग आहे. ती जी तैलधारावर वृत्ती त्या ब्रह्मोपासनेमध्ये येते त्याला भक्तियोग असं म्हणायला पाहिजे. याला भक्तिशास्त्रामध्ये उपाय भक्ती असंही म्हणतात. कारण याचं वैशिष्ट्य म्हणजे आसीन संभवात या वेदांत न्यायानं ही उपासना होत असते. अर्थात योगशास्त्राला अनुसरून आसनावस्थेमध्ये चित्त एकाग्र संपादून ही उपासना संभवत असते. उपनिषदोक्त विद्येचा आचार्योपदेश झाल्याशिवाय हा भक्तियोग साधत नसतो असं या ठिकाणी निश्चित होतं. त्यामुळे भक्तियोगाधिकारी असण्यासाठी, होण्यासाठी वेदाध्ययनाचा अधिकार हा हवाच, त्याशिवाय काही गत्यंतर नाही. अर्थात त्रैवर्णिकांनाच हा अधिकार मिळू शकतो. भक्तियोगाचा अधिकार केवळ त्रैवर्णिकांनाच आहे, कारण त्यांना वेदाध्ययनाचा अधिकार आहे. म्हणजे त्यांना उपनिषदोक्त विद्येचा उपदेश हा होऊ शकतो. म्हणजे वेदाभ्यास झाला असावा, एखाद्या ब्रह्मविद्येचा आचार्य उपदेश झाला असावा,
योगावस्थेतलं ध्यान अवगत असावं, अर्थात योगशास्त्राचंही त्या ठिकाणी अनुष्ठान असावं लागतं. या सगळ्या गोष्टी भक्तियोगाचे नियम असतात. त्याशिवाय भक्तियोग शक्यच नसतो. किंवा पात्रतेच्या या काही अटी असतात आणि म्हणून ह्याला उपाय भक्ती असं म्हटलं जातं. आणि दुसरं असं कारण की या उपासना मोक्षोपाय बुद्धीनं केल्या जातात. त्यांच्याकडे मोक्षाचा उपाय म्हणून पाहिलं जातं आणि त्यांचं अनुष्ठान केलं जातं, त्यांच्या उपासना केल्या जातात. या उपासना ध्यानात्मक असतात. याला शास्त्रात जी प्रमाणं आहेत ती अशी आत्मन्येवात्मान उपासित असं बृहदारण्यक उपनिषद म्हणतं. किंवा म्हणजे याचा अर्थ असा की आत्म्याद्वारा आत्म्याची उपासना करावी म्हणजे ध्यानविधीने करावी. त्यानंतर बृहदारण्यक उपनिषदामध्ये अजून एक कंडिका आहे, ती अशी असं म्हणते, आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. किंवा मुंडकोपनिषदामध्ये तमैव ध्यायथ असं म्हटलेलं आहे. आता वास्तविक पाहता मोक्ष देणारा भगवान असा हा भगवान असून सुद्धा भक्तियोगामध्ये भक्तीचंच किंवा ब्रह्मोपासनेचंच म्हणजे त्याच्याकडेच मोक्षोपाय बुद्धीनं पाहिलं जातं आणि अनुष्ठान केलं जातं. आता शेवटी या भक्तियोगाची लक्षणं आपण क्रमवार मांडूया म्हणजे आपल्याला त्याची शरणागतीशी तुलना करता येईल. तर भक्तियोगाची लक्षणं अशी, पहिली गोष्ट म्हणजे भक्तियोगामध्ये औपनिषदिक ब्रह्मविद्येचीच उपासना करावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे ही उपासना योगिक ध्यानविधीनच व्हावी लागते. तिसरी गोष्ट म्हणजे ही विद्या आचार्योपदेशानच प्राप्त व्हावी लागते. चौथी गोष्ट म्हणजे या विद्येच्या प्राप्तीसाठी वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त असावाच लागतो, म्हणजे त्रैवर्णिकांनाच हा अधिकार आहे. पाचवी गोष्ट म्हणजे आसीन संभवात, या वेदांत न्यायानंच या उपासना कराव्या लागतात. चालता बोलता उठता बसता नाचता गाता या उपासना होत नाहीत. अर्थात योगशास्त्रीय ध्यानानंच या उपासना कराव्या लागतात. सहावी गोष्ट म्हणजे टाळ माळ जप टिळा गोमुखी यांचं या ठिकाणी अजिबात म्हणजे अजिबात काम नसतं. आणि सातवी गोष्ट म्हणजे हा मौखिक नाम संकीर्तनाचा प्रकार नसतो, तर त्याला भक्तियोग म्हणतात. आता प्रस्तुत काळामध्ये ब्रह्मविद्या संप्रदायाचा पूर्णपणे लोप झालेला आहे. आजकाल वेदाध्ययन वेदोपदेश या गोष्टी औषधाला सुद्धा शिल्लक नाहीयेत. मग त्यामुळे तुम्हाला आचार्योपदेश मिळणार कसा, कुठून? अर्थात ब्रह्मविद्येचा उपदेश होण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी झाली आहे. आता मुळातच वर्णाश्रम धर्माचा लोप झालाय. तो सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. अर्थात वर्णाश्रम धर्म सांभाळता येत नाही असा हा काळ आहे. खऱ्या अर्थानं भक्तियोगाची परंपराच त्यामुळे लुप्त झाली असं म्हणायला पाहिजे, कारण भक्तियोगाची परंपरा वेदाध्ययनामध्ये. त्यामुळं आजकाल ज्याला भक्तियोग असं म्हटलं जातं तो खरा भक्तियोगच नाहीये असं कठोर निर्णयन या ठिकाणी करावं लागतं. असो, आता भक्तियोगापेक्षा शरणागतीची भूमिका जरा वेगळी आहे. भक्तियोगी जसा ब्रह्मोपासनेमध्ये मोक्षोपाय बुद्धी ठेवतो, तशी प्रपन्न हा शरणागतीमध्ये मोक्षोपाय बुद्धी ठेवत नसतो. भक्तियोगामध्ये भगवत प्राप्तीला ध्यान हा अनन्य उपाय असतो, त्याशिवाय गत्यंतर नसतं. ध्यान हाच उपाय असतो. मात्र प्रपत्तीमध्ये भगवंतच उपाय असतो, भगवंतच प्राप्य असतो. भक्तियोगामध्ये तैलधारावत प्रत्ययिकतानता जशी परमोच्च असते, तशी प्रपत्तीमध्ये स्वात्मनिक्षेप किंवा न्यास किंवा स्वात्मार्पण
हाच परमोच्च असतो. आता हा स्वात्मार्पण किंवा न्यास किंवा आत्मनिक्षेप किंवा स्वात्मनिक्षेप ह्याचा अर्थ काय? तेन संरक्षमाणस्य फले स्वाम्य वियुक्तता केशवार्पण पर्यंता ही आत्मनिक्षेप उच्यते, अशी व्याख्या शास्त्रात आहे. याचा अर्थ असा की भगवंताला अन्योन्य उपाय मानून आपल्याला भगवंताधीन करणं ही प्रक्रिया आहे. हे आत्मार्पण म्हणजे स्वात्मभारार्पण असतं. थोडक्यात म्हणजे आपलं पाप पुण्य कर्म आपल्या क्षमता या सगळ्यांचं गाठोडं त्या भगवंताच्या पायाशी सोडून द्यायचं. आणि या ठिकाणी मोक्षोपाय बुद्धीच उरत नसते, कारण तुम्ही सर्वस्व तुमची बुद्धी सुद्धा अर्पण केली, मन सुद्धा अर्पण केलं, संकल्प सुद्धा अर्पण केला, सगळ्याचं गाठोडं बांधून भगवंताच्या पायाशी ठेवून द्यायचं. आणि भगवंताला जे जे काही अभिप्रेत असेल अभिमत असेल मग त्याने आपल्याला हाताळावं किंवा पायाळावं, अशी ही प्रपन्नाची वृत्ती असते, अशी ह्या प्रपन्नाची धारणा असते. तो काही मोक्षोपाय बुद्धी ठेवत नाही, भगवंता मला मुक्त कर अशी त्याची धारणा नसते, अशी त्याची वृत्ती नसते. आपली सगळी कर्म आपली पापपुण्य याचं सगळं गाठोडं भगवंताच्या पायाशी ठेवून द्यायचं आणि आपण त्या अर्थाने कफल्लक व्हायचं. आता आपल्या पाठीशी कुठल्याही प्रकारची पुण्याही नाही, मग मोक्षाची अपेक्षा कशी करता? शक्यच नाही. त्यामुळे अपेक्षा एकच की भगवंतानं त्याला अभिमत असेल तसं आपल्याला हाताळावं किंवा पायाळावं. एकूण काय तर प्रपन्नाची ही अशी भगवंताधीन वृत्ती असते आणि हेच प्रपन्नाचं लक्षण असतं. मात्र उपासना आणि भगवत ध्यान यामध्ये तत्पर राहणं हे भक्ताचं लक्षण असतं. भक्त हा ध्यानामध्ये तत्पर असतो, भगवत ध्यानामध्ये उपासनेमध्ये तो तत्पर असतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजम अव्ययम. याचा अर्थ असा की मीच गती आहे, मीच पोषक आहे, मीच भरता आहे, मी स्वामी आहे, मी साक्षी आहे, मी निवास आहे, मी रक्षक आहे, मी मित्र आहे, मी प्रभवस्थान आहे, मी प्रलयस्थान आहे, मी स्थिती आहे, मी निधी आहे, मी अविनाशी बीज आहे. हा उपदेश प्रपन्नाला प्रपत्तीला प्रवर्तक असतो. आता हा प्रपन्न प्रपत्तीमध्ये प्रवर्तन का पावतो किंवा त्याचं प्रवर्तन का होतं? तर या धारणेमुळे, या विश्वासामुळे, भगवंताचं हे जे वचन आहे त्या वचनामुळे तो प्रपन्न बनत असतो. प्रपत्तीकडे त्याची प्रवृत्ती होते की शेवटी भगवंतच सर्वस्व आहे. आणि हा जो भगवंताचा या ठिकाणी उपदेश आहे किंवा भगवंताचं अभिवचन आहे, भगवंताचं कथन आहे, त्याच्यामुळे प्रपन्न हा प्रपत्तीला प्रवर्तक असतो. असो, आता आपण भक्ती आणि प्रपत्ती यामध्ये भेद पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला या दोन्हीमध्ये काय वैलक्षण्य आहे ते पहिल्यांदा लक्षात यायला पाहिजे, कारण या ठिकाणी गोंधळ आहे. भक्ती आणि प्रपत्ती यातला आपल्याला काही फरक लक्षात येत नाही, आपण दोघांना एक समजतो. तर त्यामुळे त्यांच्यातला भेद जो आहे तो बुद्धिगम्य होण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांचं वैलक्षण्य बघणार आहोत. तर पहिल्यांदा त्यांच्यामध्ये अंगवैलक्षण्य आहे आणि हे शास्त्रगम्य आहे. शास्त्रात यांचं अंगवैलक्षण्य कथित आहे. तर आपण या ठिकाणी त्यांचं अंगवैलक्षण्य बघूया. असं पहा की भक्ती योगाला कर्म आणि ज्ञान ही दोन ही अंग असतात. भक्ती योगाला ज्ञान आणि कर्म ही त्याची अंग असतात. कारण शास्त्र काय म्हणतं? तमेदम वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति यज्ञेन दानेन तपसा नशकेन, असं बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. किंवा यानसो अपि स्वबहून यज्ञान ज्ञानव्यपाश्रयः
ब्रह्मविद्या अधिष्ठाय तरतुम मृत्युम अविद्यया, किंवा श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, तसंच कुर्वन्ने व्यह कर्माणी, अशा प्रकारे उपनिषद सांगतात. आता या ठिकाणी भक्तीला ज्ञान, यज्ञ म्हणजे कर्म, आणि अविद्या नाश हा विधी असतो. अविद्येचा नाश व्हायला पाहिजे, यज्ञ म्हणजे कर्म करायला पाहिजेत, आणि ज्ञानही मिळवलं पाहिजे. ही त्याची अंग असतात असं ठरतं. पुन्हा गीतेमध्ये सुद्धा ज्ञानी भक्त सर्वोत्तम मानला आहे. तो 7व्या अध्यायामध्ये 17व्या श्लोकामध्ये ज्ञानी भक्त हा सर्वोत्तम मानला आहे. पण हा भक्तियोग कर्म ज्ञान समवेत असल्यानं कर्मानुष्ठान आचारावंच लागतं. कर्म आचरल्याशिवाय त्या श्रेणीला पोचताच येत नाही. पण शरणागतीमध्ये काय सांगितलंय? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, सर्व धर्मान परित्यज्यम असा प्रकार सांगितलाय. असा एकांतिक आत्यंतिक शरण जाण्याचा प्रकार शरणागतीत आहे, हा भगवद्गीतेतच दिसतो. त्यामुळे काही कर्तव्यच त्या ठिकाणी उरत नाही. आता सर्व धर्मान परित्यज्यम म्हटल्यानंतर कुठलं कर्तव्य आलं तुम्हाला? कुठलं कर्तव्य शिल्लक राहणार आहे? आत्मनिक्षेप झाल्यावर कुठचं आलंय कर्तव्य? पण तो कर्म करीतच नाही हे अशक्य आहे. तो कर्म करतो नाही असं नाही, त्याला काही कर्म कर्तव्य असतातच. ही कर्म कर्तव्य म्हणजे जी कर्म करून फळ नाही पण न करण्यानं प्रत्यवाय आहे अशी कर्म, ती त्याच्या हातनं होत असतात. ती मात्र तो करत असतो, पण प्रपत्तीचं अंग म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून करत असतो. प्रपत्तीचं अंग म्हणून ती कर्म तो करत नसतो, तर कर्तव्य म्हणून ती कर्म करत असतो. पण भक्तियोगामध्ये कर्म हे त्याचं अंग आहे. भक्तियोग हा ध्यानात्मक असतो असं आपण पाहिलंच. आसीन संभवात समम काय शिरोग्रीवून धारयन चमम स्थिरहा, अशा अवस्थेत ध्यान प्राप्त करून घेतलं पाहिजे. त्यामुळे अष्टांग योगाचं अनुष्ठान हे त्याला अत्यावश्यक असतं. भक्तियोगामध्ये विवेक निष्पत्ती, अशुद्धी क्षय वगैरे सगळे संभवतात. या गोष्टी आवश्यक असतात. विवेक निष्पत्ती आणि अशुद्धी क्षय व्हावी लागते. आता ही कशी होते? अहो योगाद्वारा होते, अष्टांग योगाद्वारा होते. योगांगानुष्ठानात अशुद्धी क्षय ज्ञानदीप्ती हा अविवेक ख्याते, असा एकूण प्रकार आहे. त्यामुळे अष्टांग योगाचं अनुष्ठान भक्तियोगाला अत्यावश्यक असतं. असो, आता प्रपत्ती आणि भक्तियोग यामध्ये भेद पाहण्यासाठी प्रपत्ती किंवा शरणागतीची जी 5 अंग आहेत ती पाहूया आपण पूर्वी असं एक पाहिलं की अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासो गोप्तृत्वं वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती, अशी तिची अंग पाहिली. हा पांचरात्र आगमांतर्गत भारद्वाज संहितेमधला श्लोक आहे. त्यामध्ये 5 अंग सांगितली आहेत. अर्थात भक्तियोगाची अंग वेगळी आणि प्रपत्तीची अंग वेगळी. असं असल्यामुळे अंग वैलक्षण्य हे त्या ठिकाणी स्पष्ट दिसतं. जसं त्यांच्यामध्ये अंग वैलक्षण्य असतं तसं अधिकार वैलक्षण्य सुद्धा असतं. भक्तियोग म्हणजे औपनिषदिक ब्रह्मोपासना आपण पाहिलंच. वेदाध्ययनाचा अधिकार असल्याशिवाय या विद्यांचा उपदेश होणं हे कदापि शक्य नसतं. अर्थात त्रैवर्णिकच वेदाध्ययनाला अधिकारी असतो, हा नियम आहे, ही परंपरा आहे. म्हणजे त्रैवर्णिकच भक्तियोगाला अधिकारी असतो हेही त्यावरनं ठरतं. आणि ब्रह्मसूत्रामध्ये अपशूद्राधिकरणामध्ये तसा निर्णयही सापडतो. ब्रह्मसूत्रामध्ये असा निर्णय अपशूद्राधिकरणामध्ये सापडतो. पहिल्या अध्यायामध्ये 3ऱ्या पादामध्ये हा निर्णय आलेला आहे. मात्र शरणागतीला असा कुठलाही नियम नाही. शरणागतीबद्दल काय आहे? नियम एकच आहे. काय बघा, न जाती भेदम, न कुलम, न लिंग, न गुणक्रिया,
न देशकालो न अवस्था योगो ही अयम अपेक्षते. हा प्रकार असा असतो. असं आहे, महाभारतामध्ये वस्त्रहरण प्रसंगामध्ये द्रौपदी रजस्वाला होती, पण शरणागतीला किंवा शरणागती भावामुळे ती त्याला शरणागतीला अधिकारी ठरली. भाव असल्यामुळे तिला अधिकार आला. म्हणजे मी रजस्वला आहे म्हणून मी भगवंताला कसं आळवू, हा प्रकार नव्हता. झुंजितावस्था असेल तर तुम्ही ब्राह्मण असा किंवा चांडाळ असा, शुचिरभूत असा किंवा अशुचिरभूत असा, माणूस असा किंवा पशु असा, अधिकार आहे. शरणागतीला त्रैवर्णिकच हवे अशी अट नाहीये. त्याचप्रमाणे प्रपन्न हा मनुष्यच हवे ही सुद्धा अट नाहीये. अहो, तुम्ही माणूस पाहिजे ही सुद्धा अट नाहीये. अगदी पशु पक्षी हे सुद्धा प्रपन्न होऊ शकतात. गजेंद्र मोक्ष प्रकरणामध्ये तोच प्रकार आहे. हत्तीनं प्रपत्ती त्या ठिकाणी स्वीकारलेली दिसते. त्यामुळे प्रपन्न हा माणूस असायला पाहिजे ही सुद्धा अट नाही, पण भक्तियोगाला तो त्रैवर्णिकच हवे ही अट आहे. आता या ठिकाणी एक अशी शंका येते की शरणागतीला अधिकार, पात्रता वगैरे अटी नसतात असं सांगितलं गेलं, पण श्रुतीमध्येच एके ठिकाणी अधिकाराचा निर्देश आहे. त्याचं समाधान काय? ते म्हणतात, पूर्वपक्षकार म्हणतो, अहो तुम्ही असं म्हणता की शरणागतीला अधिकाराचा काही कुठलाही निर्देश नाहीये, पण आम्ही तुम्हाला दाखवून देतो श्रुतीमध्ये, उपनिषदामध्ये एक अट सांगितली गेलेली आहे. मग त्याचं काय? तर श्रुतीमध्ये एके ठिकाणी मुमुक्षूला शरणागतीचा अधिकार असतो असं म्हटलंय, पण मुमुक्षू असेल तर जाती, वर्ण, लिंग, गुणक्रिया, अवस्था, देश, काल यांचा विचार कुठे असतो? मग श्वेताश्वतर उपनिषदामध्ये असं म्हटलंय, योह ब्राह्मणं विददाति पूर्वयो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तम्ह देवात्मबुद्धी प्रकाश मुमुक्षं वै शरणम अहम प्रपद्ये. याचा अर्थ असा की परमेश्वर सर्वप्रथम ब्रह्मदेवाला उत्पन्न करतो आणि निश्चितच सर्व ज्ञान त्याला देतो. त्या परमात्म विषयक बुद्धीला प्रकट करणाऱ्या देवाला मी मुमुक्षू आश्रय रूपाने ग्रहण करतो. अर्थात या श्रुतीमध्ये मुमुक्षुत्व किंवा स्वात्म परम अभ्युदय इच्छा, स्वात्म परम अभ्युदयाची इच्छा एवढाच या ठिकाणी अधिकार आहे. आणि म्हणूनच याला दुसरा कुठलाही अधिकार लागत नाही असं आम्हाला सांगायचं आहे. स्मृतीमधून सुद्धा प्रपत्तीला कोणीही अधिकारी असतो, कोणीही त्याला अधिकारी असू शकतो, होऊ शकतो असं म्हटलंय. स्त्रियो वैश्यस्तथा शूद्रा ये अपि पापयोनयः सर्व एव प्रपद्येरन सर्वधारम अच्युतम असं म्हटलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं एक वचन दिसतं. 9व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, माम हि पार्थ व्यपाश्रित्य ये अपि स्यु पापयोनयः स्त्रियो वैश्यस्तथा शूद्रास्ते अपि यान्ति पराम गतिम. या ठिकाणी व्यपाश्रित्य या पदामध्ये आश्रय रूपानं भगवंताचं ग्रहण असा अर्थ ध्वनित आहे. हीच प्रपत्ती आहे. असो, आतापर्यंत आपण भक्ती प्रपत्ती यामध्ये भेद पाहताना अंगवैलक्षण्य, अधिकार वैलक्षण्य असे दोन निकष लावून आपण ते पाहिले. आता सापेक्षत्व आणि निरपेक्षत्व या वैलक्षण्याचा तिसरा एक घटक आहे, तो आपण बघूया. भक्तियोग हा कर्मज्ञान सापेक्ष असतो. कर्मातली परिशुद्धी, कौशल्य आणि ज्ञानातली परिपक्वता आणि प्रगल्भता ह्याच्यावरून भक्तीचा विकास हा होत असतो आणि ठरत असतो. म्हणजे अंगामध्ये विकास झाल्याशिवाय भक्तीमध्ये विकास होत नसतो. त्याची जी अंग आहेत, कर्मज्ञान ह्या अंगांमध्ये विकास झाल्याशिवाय भक्तीमध्ये विकास हा होत नसतो. अर्थात अंगभूत उपाय किती विकसित आहेत याच्यावरूनच भक्तीची फलनिष्पत्ती ही ठरत असते.
आणि म्हणूनच भक्ती ही अंगसापेक्ष ठरते. पण प्रपत्तीमध्ये ईश्वराचाच उपाय म्हणून स्वीकार केल्यानं ज्ञानकर्माच्या जशा श्रेण्या पडतात तसा या ठिकाणी पडण्याचा संभव नसतो. कारण भगवंतच या ठिकाणी उपाय असतो. मग उपायामध्ये काही श्रेणी निर्माण होईल का? भगवंत एका श्रेणीचा आणि भगवंतच उपाय, मग त्यात न्यूनाधिक्य कसं संभवेल? अर्थात तशा श्रेण्या पडत नसतात आणि पडण्याचा संभवच नसतो. शरणागतीमध्ये प्राप्यही ईश्वर आणि उपायही ईश्वर, तर भक्तियोगामध्ये प्राप्य हा ईश्वर पण उपाय मात्र ज्ञान, कर्म, ध्यान, उपासना. हाच सापेक्षत्व आणि निरपेक्षत्व वैलक्षण्याचा प्रकार असतो. आता प्रपन्नाची आपण नेहमी भगवत तंत्र आहोत अशी एक धारणा असते. प्रपन्नाची अशी एक नेहमी धारणा असते की आपण भगवत तंत्र आहोत, भगवत आयत्त आहोत, आणि त्याची तशी निश्चिती पण असते. त्यामुळे स्वप्रयत्नानं आपण मोक्ष मिळवू अशी धारणा त्याच्यामध्ये असंभवनीय असते. हा प्रपन्न आपल्या स्वात्मरक्षेसाठी, आत्मरक्षणासाठी सुद्धा स्वतः अनधिकारी असतो. त्याला स्वतःचा रक्षण करण्याचा सुद्धा अधिकार नसतो आणि त्याला क्षमताही नसते. कारण त्याने सगळं गाठोडं भगवंतापाशी ठेवून दिलंय, सगळ्या सामर्थ्यांचं गाठोडं भगवंताला अर्पण करून टाकलंय. आता त्याच्याकडे कुठलं आलंय सामर्थ्य आणि कुठली क्षमता? आता ही जी भगवत आयत्त वृत्ती असते, परायत्त वृत्ती असते, ती अज्ञानवश सुद्धा येऊ शकते. जशी या ठिकाणी प्रपन्नाला भगवत आयत्त वृत्ती येते, तशी एक अज्ञानवश सुद्धा एक अशी वृत्ती येऊ शकते. त्यामुळे प्रपन्न आणि दुर्बळ मनुष्य यांच्यामध्ये विवेक करणं महत्वाचं ठरतं. असं आहे की दुर्बळ माणूस सुद्धा राम भरोसे असतो की, दुर्बळ माणूस सुद्धा राम भरोसे असतो की. म्हणून प्रपन्न हा राम भरोसे चालणारा असल्यानं तोही दुर्बळ असावा अशी एक गैरसमजूत होऊ शकते. म्हणजे भगवत आयत्त होण्यामागे दोन प्रकार असतात असं आपल्याला दिसतं. त्यामुळे त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर आपण राम भरोसे चालणारा निशक्त, अशक्त, निस्सामर्थ्य, कफल्लक असा माणूस आणि प्रपन्न यात भेदच करणार नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी तो विवेक करूया. आता ह्या वृत्ती दोन प्रकारांनी येतात. भगवत आयत्त वृत्ती या दोन प्रकारांनी येतात. पहिला प्रकार असा की मी दुर्बळ आहे, अनाश्रित आहे, कफल्लक आहे, म्हणून भगवंत हाच माझा त्राता आणि म्हणून मी त्याला सर्वभावे शरण जातो. माझ्यामध्ये कुठलंच सामर्थ्य नाहीये, त्यामुळे मला भगवंत एकच त्राता आहे. अशी जी वृत्ती ती एक. पण दुसरी वृत्ती कुठली? भगवंत हा सर्वेश्वर आहे, तो सर्वस्य वशी आहे, सर्वस्य ईशान आहे, तोच सर्वांचा माता, धाता, पिता, भर्ता, निवास असा सर्वस्व आहे. त्याचप्रमाणे मी त्याचा अंश आहे आणि तो अंशी आहे. तो माझ्या आणि सर्वांच्या हृदयात राहून बुद्धी आणि स्मृतीचा दाता आहे. तो हृदयस्थ नियामक आहे, तो आंतरिक शास्ता आहे. म्हणून मी भगवन नियंत्रित म्हणजे भगवत आयत्त आहे अशी भव्य आणि उदात्त वृत्ती ही त्याच्यामध्ये असते. आलं का लक्षात? हा दुसरा प्रकार जो आहे तो पुन्हा एकदा ऐका की भगवंत हा सर्वेश्वर आहे, सर्वस्य वशी आहे, सर्वस्य ईशान आहे. भगवद्गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे 9व्या अध्यायात 17 आणि 18व्या श्लोकामध्ये माता, धाता, पिता, भर्ता, निवास असा सर्वस्व तोच आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये म्हटल्याप्रमाणे तो अंशी आणि मी अंश आहे. जीव हा अंश आहे आणि भगवंत हा अंशी आहे. तसंच भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये 15व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे तो माझ्या आणि सर्वांच्या हृदयात राहून बुद्धी आणि स्मृतीचा दाता आहे.
तसंच 18व्या अध्यायामध्ये 61व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो हृदयस्थ नियामक आहे. नंतर तैत्रीय आरण्यकामध्ये सांगितल्याप्रमाणे तो आंतरिक शास्ता आहे आणि या कारणानं तो भगवत आयत्त होत असतो. अशी त्याची भव्य आणि उदात्त वृत्ती असते. आता या ठिकाणी जी पहिली वृत्ती आपण पाहिली त्याचं उगमस्थान कुठे असतं? निस्सामर्थ्य, निरुत्साह, आगतिकता, विषण्णता, औदासीन्य, न्यूनगंड, निस्तेजता यामध्येच तुम्हाला या भावाची उत्पत्ती सापडते. आता या वृत्तीतून ईश्वराला आळवणं हे एक रडगाणं असतं. यामध्ये अगतिकतेची एक भेसूरता असते. मात्र दुसरा जो प्रकार आहे ना तो म्हणजे तेजस्वितेचं एक स्फुरण असतं. त्यामध्ये भव्यता असते, उदात्तता असते. आपण ईश्वरी सृष्टीचा अविभाज्य घटक आहोत. आपल्यावर त्याच्या अनुग्रहाचा वर्षाव आहे. याबद्दल कृतार्थता असते. आता या ठिकाणी जी पहिली वृत्ती आपण पाहिली त्याचं उगमस्थान कुठे असतं? निस्सामर्थ्य, निरुत्साह, आगतिकता, विषण्णता, औदासीन्य, न्यूनगंड, निस्तेजता यामध्येच तुम्हाला या भावाची उत्पत्ती सापडते. आता या वृत्तीतून ईश्वराला आळवणं हे एक रडगाणं असतं. यामध्ये अगतिकतेची एक भेसूरता असते. मात्र दुसरा जो प्रकार आहे ना तो म्हणजे तेजस्वितेचं एक स्फुरण असतं. त्यामध्ये भव्यता असते, उदात्तता असते. आपण ईश्वरी सृष्टीचा अविभाज्य घटक आहोत. आपल्यावर त्याच्या अनुग्रहाचा वर्षाव आहे. याबद्दल कृतार्थता असते, कृतकृत्यता असते. या प्रपन्नाचा निर्णय असा असतो की मी या सर्व सृष्टी ही सबंध सृष्टी भगवत आयत्त असल्यानं, आलं का लक्षात? ही संपूर्ण सृष्टीच भगवत आयत्त असल्यानं या ठिकाणी स्वायत्त कोणीच नाहीये आणि मी भगवत आयत्त असल्यानं स्वायत्त नाही असा त्यांचा निर्णय असतो. आलं का लक्षात? या प्रपन्नाचा निर्णय असा असतो की मी आणि सर्व सृष्टी ही भगवत आयत्त असल्यानं स्वायत्त कोणीच नाहीये. मी भगवत आयत्त असल्यानं स्वायत्त नाही असा त्याचा निर्णय असतो. पण आगतिक वृत्तीतून येणारा निर्णय नेमका उलटा असतो. तो कसा? मी स्वायत्त नसल्यानं भगवत आयत्त आहे. आलं का लक्षात? मी स्वायत्त नसल्यानं, माझ्याकडे कुठल्याही प्रकारची पुंजी नाही, सामर्थ्य नाही, त्यामुळे मी स्वायत्त नाही म्हणून भगवत आयत्त आहे, म्हणून मी तिकडे हात पसरतो. आता किती महत् अंतर आहे बघा. राम भरोसे चालणारा आणि प्रपन्न ह्याच्यामध्ये केवढं महत् अंतर आहे. अर्थात शरणागती म्हणजे पराभव पत्करून श्वेतपत्रिका काढण्याचा किंवा पांढरा बावटा बाळगण्याचा प्रकार नसतो. असो, आता भक्तियोग काय किंवा प्रपत्ती काय, दोन्ही जरी सर्वाभिष्ट फलप्रद असले तरी त्यात पुन्हा विलंब आणि अविलंब तारतम्य असतंच. हा एक त्यांच्यामधला भेद आहे. विलंब अविलंब तारतम्य हा एक त्यांच्यातला भेदाचा प्रकार आहे. हे त्यांचं चौथं वैलक्षण्य आहे. भक्तियोगातून अविलंब फलप्राप्ती नसते. भक्तियोगातून अविलंब फलप्राप्ती नसते. छांदोग्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, तस्य तावदेव चिरम यावन न विमोक्षये. असा अनुग्रह प्राप्तीबद्दल नियम आहे. तोपर्यंत थांबावं लागतं, त्याचा अनुग्रह होईपर्यंत थांबावं लागतं. अर्थात अनुग्रह प्राप्तीपर्यंत उपासनेचं सततावर्तन हे चालूच ठेवावं लागतं. तोपर्यंत उपासना चालू ठेवावी लागते असा हा नियम सांगतो. आणि त्यामुळे उपासनेद्वारा योगावस्था एका जन्मात एकदा मिळाली तरीही मोक्ष जन्मांतरी होऊ शकतो. संचित अनारंभ कर्म सुटली तरी आरब्ध प्रारब्ध हे भोगावेच लागतात.
आणि याबद्दल वेदांताचा तसा न्याय आहे. वेदांत सूत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये 1ल्या पादामध्ये अनारब्ध कार्याधिकरण असं एक प्रकरण आहे आणि त्यामध्ये असा त्यांनी निर्णय केलेला आहे की तोपर्यंत मुक्ती नाही, उपासना यशस्वी झाली तरीही नाही. पण शरणागतीमध्ये कर्मक्षयाची कळ, हे काय प्रारब्ध आरब्ध अनारब्ध वगैरे काही जी काय कळ असेल ती सगळी कळ स्वतः भगवंत दाबतात. त्यामुळे कसलाच विलंब त्या ठिकाणी संभवू शकत नाही. अहो, भगवंत ज्या ठिकाणी कळ दाबणार त्यावेळेला कोण थांबवणार भगवंताला? कोणाला सामर्थ्य आहे भगवंताला थांबवायचं? अर्थात कोणालाही नाहीये. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, ते शरणागताच्या बाबतीत म्हणतात की तुला विना विलंब मी तुला मुक्ती देईन. आता 5वं वैलक्षण्य जे आहे ते पाहूया. ते असं, ते म्हणजे सकृत कर्तव्य आणि असकृत कर्तव्य वैलक्षण्य. नाव जरा बोजड आहे. सकृत कर्तव्य म्हणजे शरणागती एकदाच पत्करण्याचा प्रकार संभवत असतो. शरणागतीची आवर्तन नसतात. शरणागती ही एकदाच पत्करायची असते. कारण एकांतिक आत्यंतिक शरणागती पत्करल्यानंतर ती फिरवल्याशिवाय काही किंवा रद्द केल्याशिवाय काही त्याचं पुनरारोपण संभवत नाही. खरंय की नाही? एकदा शरणागती केल्यानंतर पुन्हा करण्याची वेळ केव्हा येईल? ज्या वेळेला आपण पहिली शरणागती रद्दबादल ठरवू किंवा पहिली शरणागती आपण फिरवू, तेव्हाच तुम्हाला दुसरी शरणागती घेता येईल. त्यामुळे दुसरी शरणागती घेण्याचा प्रकार या ठिकाणी संभवत नाही. बरं, तुम्ही असं म्हणाल की आम्ही फिरवली शरणागती, एकदा फिरवू, एकदा रद्दबादल ठरवू, तर तेही शक्य नसतं. का म्हणाल? अहो, तुम्ही तुमचं सगळं सामर्थ्याचं गाठोडं भगवंतापाशी ठेवलंय. मग तुम्हाला शरणागती परत फिरवण्याचं किंवा रद्दबादल करण्याचं सामर्थ्य आहे कुठे? शक्यच नसतं. त्यामुळे शरणागती ही एकदाच संभवू शकते. त्यामुळे ती एकांतिक आणि आत्यंतिक अशी असते आणि असा हा प्रपत्तीचा प्रकार असतो. प्रपन्नाला शरणागती ही एकदाच पत्करावी लागते, म्हणून ती सकृत कर्तव्य असते. एकदाच करावं लागतं. पण भक्तियोग तसा नाहीये. भक्तियोग हा असत कर्तव्य आहे. म्हणजे त्याला तैलधारावत वृत्तीचं जे भगवत ध्यान असतं ना, त्याची अनेक आणि सतत आवर्तन करावी लागतात. एकदा ध्यान केलं म्हणून भागत नाही. एकदा ब्रह्मैक्य झालं म्हणून संपत नाही. अनेक आवर्तन करायला लागतात. अनेक वेळा ध्यानाला बसावं लागतं. अनेक आवर्तन करायला लागतात उपासनांची. पुन्हा त्यासाठी भक्तामध्ये भगवत पछाड असावा लागतो. भगवत पछाड असल्याशिवाय तुम्हाला ते भगवत ध्यान, तैलधारावत ध्यान जमेल कसं? म्हणजे सदा सर्वदा भगवत प्रत्यय हा असावा लागतो. जसं विषयानं पछाडलेला माणूस जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तो आपला विषयच तो बघत असतो. त्याला तो विषय सगळीकडे दिसत असतो. तसं भक्ताला भगवत पछाड आल्याशिवाय त्याला कसं सतत ध्यान जमेल? अर्थात त्याला ते आवश्यक असतो, पछाड आवश्यक असतो. त्याला जडी, स्थळी, काष्ठी, पाषाणी निवास करणारा ईश्वर हा दिसावा लागतो. असं हे वाल्मिकी रामायणाने असं म्हटलेलं आहे आणि असं घडतं. वृक्षे वृक्षे च पश्यामि चिर कृष्णांजनांबर, असं मारीची त्या ठिकाणी म्हणतो रामायणामध्ये. अर्थात हा भगवत प्रत्यय असत कर्तृत्वामध्ये वरच्यावर यावा लागतो. अनेक वेळाला यावा लागतो. आणि औपनिषदिक ब्रह्मविद्येमध्ये, ब्रह्मोपासनेमध्ये असत्कृत कर्तव्याची अनेक आवर्तनही व्हावी लागतात. म्हणजेच ब्रह्मविद्या ही सफल होत असते. आणि या विषयात सिद्धांत सांगताना ब्रह्मसूत्रकार म्हणतात आवृत्ती असकृत उपदेशात असं म्हणतात. अर्थात उपासनेमधील तन्मयता एकदा येऊन पुरत नाही,
तर त्याची अनेक वेळा आवर्तनं व्हावी लागतात. आणि योगसूत्रामध्ये सुद्धा सतुदीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेविता दृढभूमी वगैरे जो म्हटलंय तो सुद्धा असाच असकृत कर्तव्याचाच प्रकार आहे. थोडक्यात म्हणजे भक्तियोग हा असकृत कर्तव्य असतो तर शरणागती ही सकृत कर्तव्य असते. या विषयामध्ये प्रमाण असं वाल्मिकी रामायणामध्ये भगवान श्रीराम म्हणतात, सकृदेव प्रपन्नाय तवास्मिति च याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददामि एतत् व्रतम मम. भगवंताचं असं प्रपन्नाला वचन आहे. श्रीराम पुन्हा पुन्हा असं वचन देताना म्हणतात, सकृत प्रपन्नाय सकृदेव प्रपन्नाय अभयम ददामि सकृदेव हि शास्त्रातः कृतो अयम तराय नरम. असो, मोक्ष आणि परमप्राप्ती यांच्या दृष्टीनं अंतिम मती किंवा प्रयाणकालीन मती, प्रयाणकालीन स्मृती फार महत्वाची असते. आणि त्यासाठी अंतिम क्षणामध्ये चित्त शांत राहून भगवंत स्मरण संभवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. अध्यात्माची सगळी साधना ही अंतिम मतीसाठीच असते असं जरी म्हटलं तरी त्यात काही वावगं नाहीये. गीतेमध्ये याविषयी म्हटलेलं आहे, अंतकाले च मामेव परम उक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः यं यं वापि परं भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. भगवान श्रीकृष्ण 8व्या अध्यायात असं म्हणतात की जो अंतकाळी भगवंताचंच स्मरण करतो आणि भगवंताचं स्मरण करता करता देहत्याग करतो तो भगवत भावालाच प्राप्त होतो. तसंच ज्या ज्या भावाच्या भावनेनं मनुष्य आपला देहत्याग करतो पुढल्या जीवनामध्ये पुढल्या जन्मामध्ये तो त्या त्या भावालाच प्राप्त होत असतो, त्या त्या भावानंच वर्तत असतो. अर्थात जसं जीवन कार्य, जशी जीवननिष्ठा असते, जसं जीवन कार्य असतं, जसा जीवनातील आचार विचार असतो, तशीच अंतिम मती असते. आणि जशी अंतिम मती असते तसा आगामी जन्म असतो, असा अध्यात्माचा नियम आहे. म्हणजे या मती सा गती असं म्हणतात. जशी अंतकाली मती असेल, जशी अंतकाली बुद्धी असेल, तशी आपल्याला गती प्राप्त होत असते, असा हा एकूण या ठिकाणी सिद्धांत आहे. आता असं पहा, आता हा सिद्धांत असा असताना असं पहा की मरणवेदना, मृत्यूची चाहूल ही इतकी प्रचंड असते, इतकी दुःखदायक असते, प्रचंड क्लेशकारक असते. त्यावेळी शांत चित्तानं भगवत ध्यान संभवणं हे कल्पनेला सुद्धा अशक्य आहे. असे शेवटच्या क्षणी भगवंत स्मरण करणं म्हणजे नुसतंच भगवंताच्या नावानं टाहो फोडणं नाही किंवा भगवंताचं नाव घेणं नाहीये, तर त्यामध्ये ते एक ध्यानावस्था यायला पाहिजे. तरच आपण भगवंताला नुसतं नारायण म्हटल्याने कोणी नारायणाला जाऊन पोचत नसतो. तर अंतिम क्षणामध्ये त्यांनी नारायणावर ध्यान करायला पाहिजे, तर तन्मय व्हायला पाहिजे. पण आता असं आहे की वास्तविकता कशी असते बघा. वास्तवता काय असते की मरणकाळामध्ये प्रचंड वेदना असतात आणि मृत्यूची चाहूल सुद्धा फार क्लेशकारक असते, दुःखदायक असते. मग अशा वेळेला भगवत ध्यान संभवणं हे कल्पनेत सुद्धा अशक्य असतं. जीवनाचा शेवट होत असताना जर त्याची जर आपल्याला चाहूल लागली की आता जीवन आपलं संपत आलंय, तर संपूर्ण जीवनपट आणि त्यातल्या घटना, विविध घटना, त्यातले विविध प्रसंग यांची मनामध्ये प्रचंड गर्दी उठते आणि मग भावनांना एक प्रकारचा त्या ठिकाणी महापूर येतो. निरोप घेण्याची अक्षरशः धांदल उडते. अगदी समजा असला एखादा शांत चित्ताचा असला आणि मृत्यूला सामोरा जाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असलं तरी निरोप घेण्याची एक धांदल, अमुक करा तमुक करा, अशा प्रकारे आपताना सांगणं
आणि एकंदरीत वेदना आणि भावना याचा प्रचंड त्या ठिकाणी क्षोभ असतो. असह्य मरणवेदना असताना रडण्याखेरीज माणूस करेल ते काय? असे मरणवेदना आहेत. मरताना माणसाला कळते म्हटल्यानंतर त्या मरणवेदना किती असह्य असतात, त्यावेळी तो रडल्याशिवाय करेल काय? फार तर वेदनेमुळं देवाच्या नावानं टाहो फोडेल, बोंबाबोंब करेल, किंवा पूर्णपणे एक मनाला मरगळ आलेली असेल. आणि अशा मरगळलेल्या मनाला कुठलं ध्यान? आपण ध्यानाचं मनोविज्ञान आतापर्यंत पाहिलं, योग शास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे ध्यानाला कशा प्रकारचं मन लागतं या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. आता ही आलेली मरगळ म्हणजे प्राणाने अक्षरशः चेतनशून्य झालेलं संबंध चित्त, प्राणाशिवाय चैतन्यहीन झालेलं चित्त, त्या ठिकाणी ध्यान कसं संभवेल? एकूण हा सगळा प्रकार असंभवनीय वाटतो. आणि ध्यान तर कल्पनेला सुद्धा ताणून 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 आपल्याला ध्यान काही त्या ठिकाणी शक्य आहे असं वाटत नाही. तसंच त्याचप्रमाणे दुसरं काय होतं की मरणप्रसंगी मरणाच्या दाराशी आपली काष्ठपाषाणवत अशी अवस्था झालेली असते, अचेतनावस्था असते. काही वेळा खरोखरच ज्याला आज आपण कोमा म्हणतो, मरण्यापूर्वी तो कोमात गेला. आता कोमात गेल्यावर कसली बोंब देवाचं काय ध्यान करणार, तो काय ध्यान जमणार आहे? एकूण काय सरसकट त्यावेळेला स्मृत्याभाव होत असतो, स्मृतीचा अभाव होत असतो. म्हणजे कुठली स्मृती येत नसताना भगवंताची स्मृती येईल असं मानणं हा एक वेडगळा आशावाद आहे आणि ते दुरापास्त वाटतं. त्यामुळे हे अंतिम स्मृतीचं जे प्रकरण आहे ते जरा अशक्य आणि अवघडच वाटतं. आणि त्यामुळे अध्यात्मामध्ये ही जी अंतिम स्मृतीची अट आहे ती जरा थट्टाच वाटते. म्हणजे साधकाची थट्टाच असते की वाटते की त्यांनी संबंध जीवन एका निष्ठेने घालवलं, आध्यात्मिक निष्ठेने घालवलं, आणि शेवटच्या क्षणी पुन्हा तू भगवंताचं स्मरण कर आणि जे स्मरण करशील तशी तुला गती मिळेल असं म्हणणं ही थोडीशी थट्टा वाटते. एक सर्वसामान्य आपण बुद्धिवादाच्या पातळीवरून जर विचार केला तर आपल्याला असं वाटतं. आणि असं आहे की एखादा बुद्धिवादाच्या पातळीवरनं वादही करू शकतो की बाबा जीवनभर चांगली निष्ठा, आध्यात्मिक निष्ठा सांभाळली आणि मरताना तो काय काष्ठवत होईल, काष्ठपाषाणवत होईल, अचेतन होईल, बेशुद्ध असेल, आणि तरीही तुम्ही अशी अट मागताय, अशी अट घालताय. अध्यात्मामध्ये अशी अट घातली जाते, हा खरा जीवघेणा प्रकार वाटतो असं बुद्धिवादाच्या पातळीवरून म्हणता येईल. पण खरं अध्यात्माच्या भाषेतच सांगायचं म्हणजे असं आहे की ज्यांनी खरोखर जीवननिष्ठा आध्यात्मिक ठेवलेली आहे, आध्यात्मिकपणे पाळलेली आहे, प्रामाणिकपणे ती आध्यात्मिक ठेवलेली आहे, त्याला अंतकाळामध्ये त्याला जे काय अभिमत असेल त्याच प्रकारची अवस्था भगवंत देत असतो. पण एकंदरीत काय हा प्रकार आहे की अंतिम क्षणाची ही जी मती आहे ती थोडी नाही म्हणतं तरी अवघडच अशी अट आहे. पण असं आहे की विशेषतः या भक्तियोगामध्ये ह्याला अनन्य महत्व आहे. आत्ताच भगवद्गीतेतला आपण श्लोक पाहिला तर भक्तियोगामध्ये त्याला अनन्य महत्व आहे, अंतिम मतीला फार महत्व आहे, किंबहुना त्याला पर्यायच नसतो. म्हणजे अंतिम मती ही भगवंताविषयी आल्याशिवाय खरा पर्यायच नसतो. आणि त्यामुळे या मती सा गती हा जो नियम आहे हा भक्तियोगाला अत्यंत लागू आहे. पण असे शरणागतीमध्ये मात्र असं आहे की या अटीची बाधा नसते. आता खरं म्हणजे ही अटच नसते. कारण का तर एकदा शरणागती झाल्यावर प्रपन्नाला जे 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 अभिष्ट असतं ते 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 सर्व त्याला देण्याची जबाबदारी स्वतः भगवान स्वखुशीने घेत असतात. म्हणजे ज्याला स्वगत स्वीकार म्हणतात असा भक्ताचा त्या ठिकाणी भगवंत स्वगत स्वीकार करत असतो. त्याची सगळी जबाबदारी हे भगवंतावर असते.
म्हणजे अशा शरणागताला अंतिम मतीची जरी अट अध्यात्मामध्ये असेल तर ती अट पुरी करणं हे शरणागताला त्या ठिकाणी कर्तव्य ठरत नाही, तर भगवंतच ते कर्तव्य पार पाडत असतात. भगवंतच त्याच्या स्मृतीची काळजी वाहत असतात. असा शरणागतीमध्ये एक सवलतीचा प्रकार आपल्याला दिसतो. आता वराह भगवान स्वतः विष्णू असं म्हणतात की मरणकाळी काष्ठपाषाणवत अवस्था असताना स्मृती अभाव संभवतो. अंतिम स्मृती महाकठीण असते, पण प्रपन्नाच्या साठी स्मृतीची कळ मी स्वतःच दाबतो आणि त्याचा विमोक्ष करतो, असं वराह भगवानांचं वचन आहे. वराह पुराणामध्ये हे वचन सापडतं. त्या ठिकाणी वराह भगवान म्हणतात, ततस्तं म्रियमाणं तु काष्ठपाषाण सन्निभम अहम स्मरामि मद्भक्तं नयामि परमागती. अर्थात भगवान म्हणतात की मद्भक्त, या ठिकाणी मद्भक्त म्हणजे पद आहे ते प्रपन्नपरक आहे, कारण ते प्रकरण त्या ठिकाणी प्रपत्तीवरच आहे. तर या ठिकाणी मद्भक्त म्हणजे मत्प्रपन्न, मला प्रपन्न झालेला, माझा प्रपन्न. तर त्याच्या बाबतीत ते असं वचन देतात की त्याच्या स्मृतीची कळ मी स्वतःच दाबतो, ती जबाबदारी माझी असते. आता असं बघा, ही जी अंतिम स्मृतीविषयक जबाबदारी भक्तियोगामध्ये भक्ताची असते, तर शरणागतीमध्ये भगवंताची असते. आता हा केवढा मोठा फरक आहे. अर्थात हे एक वैलक्षण्य आपण या ठिकाणी बघतोय की भक्तियोगामध्ये अंतिम स्मृतीची काळजी ही भक्ताला व्हावी लागते. त्याच्यासाठी त्याला जे काही योजना करावी लागेल ती त्याला स्वतःला करावी लागते. पण अंतिम स्मृतीची ही अट शरणागताला नसते, आणि ती अट जी असते ती अट भगवंताला पुरी करावी लागते. आणि त्यामुळे अंतिम स्मृती वैलक्षण्य असा एक त्यांच्या भेदामध्ये भाग आहे. त्यानंतर पुढला जो भेदाचा घटक आहे तो म्हणजे निश्चित अनिश्चित फलदान वैलक्षण्य. निश्चित अनिश्चित फलदान वैलक्षण्य हे आणखी एक वैलक्षण्य आहे. आता भक्तियोगामध्ये ब्रह्मोपासना ही परिपूर्ण व्हावी लागते, आणि म्हणूनच मनुष्याणाम सहस्त्रेषु असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. 7व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात मनुष्याणाम सहस्त्रेषु, तसंच अनेक जन्म संसिद्धो असंही भगवद्गीते म्हटलेलं आहे. तसंच असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम, म्हणजे मनावर, अर्थात ही स्मृती मनामध्ये यावी लागते, पण या मनावर आपल्याला कुठल्याही प्रकारचं नियंत्रण करणे फार अवघड असतं. मग त्याला स्मृतीची अट घालणार कशी मनाला, त्यामुळे तोही प्रकार अवघड असतो. तर असं आणि तसंच योगशास्त्रामध्ये सतुदीर्घकाल नैरंतर्य वगैरे म्हटलं, सतुदीर्घकाल म्हणून टाकलं. या सगळ्या अटी ज्या जगामध्ये पडतात त्या एवढ्या या नियमासाठीच पडतात. अर्थात साधनेची फलश्रुतीचा त्याचा जो काळ आहे, साधनेची फलश्रुती होण्याचा जो काळ आहे तो प्रदीर्घ असल्यानं अनिश्चित ठरतो. आलं का लक्षात? असा हा काळ अनेक म्हणजे प्रदीर्घ असल्यानं अनेक जन्मांचा असल्यामुळं तो एक प्रकारे अनिश्चित ठरतो. पण शरणागतीचं नसं नसतं. शरणागती ही क्षणमात्रतेनं म्हणजे तत्क्षणीच फलद्रूप होत असते. प्रपत्तीमध्ये पूर्वकर्मामुळे विघ्नबाधा किंवा प्रच्युती भय हे अजिबात संभवत नाही. बाकीच्या इतर आध्यात्मिक मार्गांमध्ये पूर्वकर्मांमुळे आपल्यावर ब्रेक बसणं, आपल्याला ब्रेक लागणं, खड्डे लागणं, चढ निर्माण होणं, हे सगळ्या गोष्टी पूर्वकर्मांमुळे आपल्याला भोगाव्या लागतात, त्यांना सामोरं जावं लागतं. कधी रस्ता फार चढाचा लागतो, कारण काय तर पूर्वकर्म, किंवा रस्त्यामध्ये फार मोठे खड्डे येतात, अडथळे येतात, बायपास घ्यावा लागतो, लांबचा वळसा घ्यावा लागतो. आणि विघ्नांची तर शेपटी
त्याला काय अंतच नाही. विघ्नांची जी शेपटी असते त्याला तर लांबीला काही गणितच नाही. तर अशा प्रकारे हा प्रकार म्हणजे या ठिकाणी भक्तियोगामध्ये दिसतो, प्राकर्षाने असतो, त्याची जाणीव ही भक्तियोगाला होत असते. पण प्रपत्तीमध्ये हा प्रकार अजिबात संभवत नाही. प्रपत्तीच्या या विषयामध्ये हा जो आपण संदर्भ हा विषय बघतोय, हे घटक बघतोय, त्यामध्ये काही शास्त्रवचनं येतात. ती अशी, तस्मादपि वंध्यम प्रपन्नम न प्रतिप्रच्छति, अशी तैत्तिरीय श्रुती आहे की वरदाहम अपि काकुस्थ कृपया पालयत, असं वाल्मिकी रामायणामधलं वचन आहे. आर्तो वा ददि वा दप्त परेणाम शरणागत आरी प्राणान परित्यज्याम रक्षित्व कृपालुना, असं एक वाल्मिकी रामायणामधलं वचन आहे. अर्थात या सगळ्या वचनांमध्ये तात्काळ फलश्रुती किंवा ज्या जन्मी शरणागती घेतली त्याच जन्मी मोक्ष असा नियम सांगितलाय. विशेषतः भगवंताचं या ठिकाणी वचन भगवद्गीतेतलं, त्यातला गीतेचा चरमश्लोक, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. म्हणजे ज्यावेळेला असा हा शरणागत आहे, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अर्थात शरणागत जो आहे त्या शरणागताच्या बाबतीत भगवंत वचन देतात की मी तुझा मोक्ष करीन, काळजी करू नकोस. आता ज्यावेळेला भगवंत स्वतः शरणागताच्या मोक्षाची जबाबदारी घेतात, स्वतःवर घेतात, ज्याला मागाशी सांगितलं की स्वगत स्वीकार भगवंताचा असतो. आता ज्यावेळेला भगवंत स्वतःच त्या ठिकाणी ती जबाबदारी घेतात, त्या भगवंताला आडवं, भगवंताला विघ्न घालणं हे कोणाला शक्य आहे? कर्तृम अकर्तृम अन्यथा कर्तृम सामर्थ्य बाळगणारे भगवान यांच्यामध्ये कोण आडवं येईल, कोण त्यांना विलंब करेल? शक्य आहे का? अर्थात तत्क्षणीच त्या मोक्ष होतो, असं भगवंताचं त्या ठिकाणचं जे वचन आहे तेच या प्रसंगामध्ये अत्यंत ज्याला असं म्हणता येईल की सुसंगत आहे. म्हणजे भगवंत ज्यावेळेला ही जबाबदारी स्वतः घेतात, स्वतःवर घेतात, त्यावेळेला एक क्षणभर विचार करा की ह्याला विलंब होण्याला काही कारण आहे का? कर्तृम अकर्तृम अन्यथा कर्तृम सामर्थ्य बाळगणारे भगवान त्यांच्या या कर्तव्यामध्ये विलंब होण्याला काही कारणच नसणार. आणि कोण त्यामध्ये आडवं काठी कोण घालणार, आडवी काठी कोण घालणार? कुठल्याही प्रकारचं विघ्न त्या ठिकाणी आडवं येऊ शकत नाही. असा हा शरणागतीचा प्रकार असतो. ज्या क्षणी तुम्ही शरणागती घ्याल त्या क्षणी तुमचा मोक्ष झालेला असतो. असा एक वैलक्षण्याचा प्रकार म्हणजे निश्चित अनिश्चित काळाबद्दलचा तो म्हणजे फलप्रदान, निश्चित अनिश्चित फलप्रदान वैलक्षण्य ते या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतं. म्हणजे आतापर्यंत आपण हे जे वैलक्षण्य पाहिलं त्यात हे वेगवेगळे घटक त्या ठिकाणी दिसतात आणि त्याच्यामुळे आपल्याला भक्तियोग आणि शरणागती, भक्तियोग आणि प्रपत्ती, भक्त आणि प्रपन्न, भक्त आणि शरणागत यामध्ये फार फार मोठा फरक दिसतो. आता शेवटी आपण असं एक करूया की भक्ती आणि प्रपत्ती यांचं जे आपण वैलक्षण्य पाहिलं, दीर्घ प्रकरण पाहिलं, त्याचा एक लघुसंग्रह करूया. म्हणजे केवळ त्यांचा नामनिर्देश करून जर आपण गेलो तरी आपल्याला त्यातला भेद हा चटकन लक्षात येईल. तर जे हे विविध घटक आहेत ज्यामुळे त्यांच्यामध्ये वैलक्षण्य संभवतं ते घटक असे: अंगवैलक्षण्य, अधिकार वैलक्षण्य, सापेक्षत्व निरपेक्षत्व वैलक्षण्य, विलंब अविलंब वैलक्षण्य, सकृत कर्तव्य असकृत कर्तव्य वैलक्षण्य, अंतिमवती विषयक वैलक्षण्य, निश्चित अनिश्चित फलप्रदान वैलक्षण्य, अशा प्रकारचे भेद हे त्या ठिकाणी दिसतात. आणि आता असं होतं की हे भेद पाहिल्यानंतर एक पुन्हा गैरसमज प्रस्तुत होण्याची शक्यता असते. ती अशी की शरणागती फार सुलभ आहे, शरणागती ही फार सुलभ आहे, याला अनेक जन्मांची तपस्या नको, अनेक जन्मांची साधना नको,
त्या साधनेला लागणारे प्रग्रह निग्रह नको. पण हे काही खरं नाहीये. असं आहे की अहंकाराचा लेश असताना, म्हणजे बारीकसा लेश अहंकाराचा असताना किंवा ममता स्थान दृढ असताना प्रपत्ती संभवतच नसते. म्हणजे हे काही येड्या गाबाळ्याचं काम नाहीये. म्हणजे थोडासा अहंकाराचा बारीकसा धागा जरी असला, ममतेचा एखादा बारीकसा धागा जरी असला, तरी या ठिकाणी प्रपत्ती काही संभवत नसते. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अशा नियमाप्रमाणे सर्व धर्म, सर्व संघ, सर्व ऋणानुबंध यांचा परित्याग करून भगवंताला शरण जाणं हा काही कागदोपत्री व्यवहार, दस्तऐवज करण्याचा व्यवहार का तसला प्रकार नाहीये. बक्षीसपत्र नाहीये. भगवंताला सगळं देऊन टाकलं असं बक्षीसपत्र नाहीये ते. मातृप्रेम, पितृप्रेम, भ्रातृप्रेम, भर्ताप्रेम, पुत्रप्रेम, पत्नीप्रेम, स्वप्रेम, ऐषणाप्रेम, लौकिक प्रेम, प्राणप्रेम या सगळ्यांचा परित्याग करून भगवंताकडे आश्रय मागणं हे सोपं नसतं. शरीरधर्म, मनोधर्म, स्वभावधर्म, गुणधर्म, कुटुंबधर्म, समाजधर्म, वर्णाश्रम धर्म या किंवा सगळ्या धर्मांचा आधार सोडून, कुठल्याही धर्माचा आधार न घेता सगळ्या धर्मांचा आधार सोडून भगवत आधार मागणं किंवा भगवत आधार घेणं, भगवंताचा आधार घेणं हे काही सोपं नसतं. किंबहुना हे धर्मच प्रपत्तीला आडवे येत असतात. ज्याला आपण धर्म 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 म्हणतो ना, जे पालनीय असतात, धर्मशास्त्रानुसार अत्यंत पालनीय असतात, पण हे धर्मच या प्रपत्तीला आडवे येत असतात. एकूण काय तर ध्यानयोग काय किंवा भक्तियोग काय, अर्थात भक्तियोग म्हणजे ब्रह्मोपासना किंवा प्रपत्तियोग, यामध्ये जे वैलक्षण्य किंवा जो भेद आहे तो सुलभासुलभ म्हणजे सोपं आणि अवघड अशा वैलक्षण्यावरून नाहीये. अभिरुची, अधिकार आणि विधी यांच्यामुळे त्यांच्यामध्ये वैलक्षण्य आलेलं आहे. आलं का लक्षात? त्यांच्यामध्ये जे वैलक्षण्य आहे ते हे सोपं ते अवघड, हे अत्यंत सुलभ ते अत्यंत कठीण, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये वैलक्षण्य आलेलं नाहीये. तर अभिरुची, अधिकार आणि विधी यांच्यामुळे त्यांच्यामधलं ते वैलक्षण्य त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. आता ज्याला प्रपत्तीचा अधिकार प्राप्त झाला नाही त्याला शरणागती ही अवघड किंवा अशक्यच असते. आता प्रस्तुत प्रसंगी आपण भक्तियोग, प्रपत्ती किंवा भक्तियोग आणि शरणागती यामधला भेद पाहिला. आता या दोघांना एकच ठरवणं कसं दोषावह असतं तेही आपण पाहिलं, कारण त्यांच्यामध्ये एवढा मोठा भेद आहे, वैलक्षण्य आहे, असं असताना त्यांना एक समजणं हे काही बरोबर नाही. त्याचप्रमाणे वराह भगवानांच्या वचनामुळे शरणागताला जी अंतिम स्मृतीविषयक सवलत मिळते तेही पाहिलं. या संबंधात महाभारतामध्ये शांती पर्वातला एक प्रसंग आठवतो. म्हणजे भगवान स्वतः भक्ताची किती काळजी वाहत असतात. भगवंत हा आपल्या भक्ताची किती काळजी वाहतो हा प्रकार या ठिकाणी आपल्या लक्षात येतो. शांती पर्वामध्ये एकदा असं झालंय की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटीमध्ये ध्यानस्थ बसले असताना युधिष्ठिर त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेला. आता भगवंत ध्यानस्थ आहेत म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे विक्षेप आणणं त्याला शक्य नव्हतं. तो थांबला 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 बराच वेळ थांबला आणि त्यावेळेला त्याच्या मेंदूमध्ये एका प्रश्नाने धुमाकूळ घातला की हा भगवान अच्युत भगवान श्रीकृष्ण हे खरं म्हणजे ध्येय तत्व आहे. समस्त योगींचं हे ध्येय तत्व आहे. संबंध योगी जगत यांच्या ध्यानामध्ये निमग्न असतं. भगवंताच्या ध्यानासाठी अध्यात्मामध्ये फार मोठी वाटचाल करावी लागते किंवा तो एक ध्यास असतो. अध्यात्माच्या मार्गामध्ये भगवंताचं ध्यान करता येणं करणं ह्याचा ध्यास असतो. सगळ्या योग्यांना त्या ध्यानाचा ध्यास असतो.
पण मी या ठिकाणी भगवंताला स्वतःलाच ध्यान करत असताना पाहतोय, हे एक गौड बंगालच आहे. तर एकूण त्या ठिकाणी युधिष्ठिरा अचंबित होतो आणि तो प्रश्न अक्षरशः त्याच्या डोक्यामध्ये काहूर माजवतो. पण काही काळ, थोड्या वेळानंतर भगवान श्रीकृष्ण हे डोळे उघडतात आणि त्यावेळेला युधिष्ठिर इतका ताबडतोब असा प्रश्न विचारतो, पण त्याला बेचैनी आलेली असते आणि मोठ्या उत्कंठेने तो विचारतो, भगवंता अच्युता, तू स्वतःच विश्वातलं परमोच्च असं ध्येयतत्व आहेस आणि तसं वेदानुवचन आहे, आणि म्हणजे आतापर्यंत माझी पण तशी दृढ धारणा होती की तूच परमोच्च असं ध्येयतत्व आहेस. पण अच्युता, मी तुला स्वतःला ध्यानस्थ पाहिलं. आता तू कशाचं ध्यान करत होता? तुझं ध्येयतत्व काय? हा मला एकूण प्रकार अजबच वाटतो. तू ध्येय विषय आहेस आणि तू स्वतः ध्यानामध्ये आहेस, म्हणजे तुझा कोणीतरी ध्येय विषय, तुझा कुठला तरी ध्येय विषय, हा एकूण प्रकार मला अजबच वाटतो. तर भगवान त्या ठिकाणी एक स्मितहास्य करून म्हणतात, अरे बाबा, ह्याच्यात अजब वगैरे काही नाहीये. माझं ध्येय म्हणजे माझे परमभक्त, त्यांच्या ध्यानामध्ये मी असतो. अर्थात भगवंत ते वाहतात असं म्हटल्यानंतर भगवंताला आपल्या भक्ताबद्दल किती काळजी असते आणि आपल्या भक्ताबद्दल किती ध्यास असतो, त्याशिवाय कसं शक्य आहे? तर या ठिकाणी भगवंत तेच दाखवतात की मला माझ्या भक्ताचा ध्यास असतो आणि सांप्रत मी शरपंजरी पहोडलेल्या माझ्या भक्त भीष्माचं ध्यान करतोय. अर्थात मी भक्त भीष्माचं ध्यान करत होतो. आता पहा, ज्या ईश्वराच्या ध्यानासाठी आपण धडपडत असतो, तो ईश्वरच आपल्या भक्ताच्या ध्यानात निमग्न असतो. मग त्या भक्ताला भगवंताची स्मृती येणार नाही तर काय होणार? अहो, आपल्याला कोणी आपल्या प्रिय माणसांनी आपली आठवण काढली तर आपल्याला तो उचकीचा मारा होतो. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आपल्याला उचकीचा मारा होतो. अर्थात हे सगळं लौकिक प्रेम असतं. लौकिकातल्या प्रेमाचा एवढा परिणाम होतो, तर त्या ठिकाणी भगवंतच जर आपल्या भक्ताचं स्मरण करत असेल आणि असा इतका ध्यास घेत असेल, तर तो मरणासन्न झालेला जो शरणागत आहे त्याला भगवंताची स्मृती येणार नाही तर काय होणार? म्हणजे स्मृती येण्यासाठी त्याला काही करावंच लागत नाही, भगवंतच त्याच्या स्मृतीमध्ये असतो म्हटल्यानंतर याला स्मृतीची उचकी लागणार नाही तर काय होणार? एकूण असा हा प्रकार आहे की शरणागतीमध्ये भगवंत आपल्या भक्ताचा ध्यास घेऊन असतो आणि भक्तियोगामध्ये भक्त हा भगवंताचा ध्यास घेऊन असतो. हे एक प्रकारचं त्या ठिकाणी वैलक्षण्य आहे. अर्थात ईश्वरच आपल्या भक्ताच्या ध्यानामध्ये निमग्न असतो आणि भगवान सुद्धा एके ठिकाणी म्हणतात, अहम भक्त पराधीनो, म्हणजे मी भक्तांना अधीन आहे, मी भक्तांच्या अधीन आहे, मी पराधीन आहे, भक्तांमुळे मी पराधीन झालेलो आहे. अहम भक्त पराधीनो हि अस्वतंत्र इव द्विज, मी अस्वतंत्र आहे. साधुभिनिग्रस्त हृदयो भक्त जनप्रिय, असं भागवत. पहा, भगवंत सुद्धा स्वतंत्र नाही, तो पराधीनच आहे, म्हणजे भक्ताधीनच आहे. प्रपत्ती संप्रदायाचार्य श्रीमद भगवत रामानुज यांनी भगवंताच्या तोंडी अशा प्रकारचं एक वचन घातलेलं आहे. गीता भाष्यामध्ये 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकावर भाष्य करताना भगवत रामानुज भगवंताच्या तोंडी एक वाक्य घालतात, आता तेन विना अपि आत्मधारणम न संभवती. कळलं का? आता तेन विना अपि, भक्त विना अपि आत्मधारणम न संभवती, ततो मम अपि आत्मा हि सहा. असे आत्म्याविना आपलं अस्तित्व असू शकतं का? आपण आपला आत्मा कशाला म्हणतो? आपण आपला आत्मा कशाला म्हणतो? आत्म्याला म्हणतो. त्या आत्म्याशिवाय आपलं अस्तित्वच नसतं.
तर आत्म्याविना जसं आपलं अस्तित्व संभवत नाही तसं ईश्वराचं सुद्धा संभवत नाही. ईश्वराला सुद्धा आत्मा आहे आणि त्या ईश्वराचा आत्मा म्हणजे त्याचा प्रपन्न, त्याचा तो भक्त. हा विश्वाधिपती भगवान सुद्धा भावाचा भुकेला आहे, व्याकुळे भुकेने व्याकुळे तो, आणि तोही त्यामुळे भक्ताविना हैराण असतो. असं भगवत रामानुजाचार्य त्या ठिकाणी म्हणतात, भक्ताविना तो अक्षरशः हैराण असतो. आपल्याला अन्न पाण्याशिवाय जर राहायची वेळ आली तर काय होईल, हो तशी या भगवंताची होते. तो हैराण होतो भक्ताविना, भावाविना. म्हणून आपणही म्हणतो भगवंत भावाचा भुकेला आहे. असो, आता या प्रपत्ती संप्रदायामध्ये शरणागतीसाठी दोन भाव हे मानले जातात. याचाही आपण या ठिकाणी थोडासा विचार करायला पाहिजे. पुन्हा एकदा अनुसंधान देतो. तुम्ही म्हणाल ते हे प्रकरण आलं कुठून, शरणागती आणि प्रपत्ती प्रकार हा आहे कुठे? इथे योगसूत्राचा आपण विचार करतोय, तर असं नाहीये. या ठिकाणी हा अत्यंत सुसंगत विचार आहे. कारण असे आपण आता या ईश्वर प्रणिधानाचा जो विचार करत आहोत, या ठिकाणी पहिल्या पादामधल्या ईश्वर प्रणिधानाचा विचार करत आहोत, तो प्रकार अशा शरणागतीचा आहे. कारण तो इतका प्रकृष्ट आणि प्रकर्षाचा असा उपाय आहे भक्तीमध्ये, भक्ती विशेषाचा, आणि तो प्रकर्षित अशा भक्तीचा प्रकार म्हणजे शरणागती आहे. आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये ही शरणागतीच डोकावते. म्हणजे अत्र ब्रह्म समुष्णुते किंवा तत्क्षणी मुक्ती, म्हणजे मुक्तीची अत्यंत उत्कट परमोच्च श्रेणीची परमोच्च सामर्थ्याची अशी उपासना आहे, भक्ती आहे, त्याचा विचार या ठिकाणी करतोय. आणि अर्थात त्यामुळे शरणागती हा प्रकार त्या ठिकाणी डोकावतोय. कारण आपण उपक्रमामध्ये असं पाहिलं की आपल्याला जर शीघ्रतम समाधीला आणि समाधी फल प्राप्त व्हायचं असेल तर अधिमात्र उपायामध्ये अधिमात्र तीव्र संवेग हा ठेवायला पाहिजे. म्हणजे समाधी अत्यंत निकटतम असते, म्हणजे तत्क्षणी असते. आणि हा प्रकार गीतेच्या भाषेत सांगायचं म्हणजे सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. अर्जुना, काळजी करू नकोस, तुला मी तुझ्या सगळ्या दुःखापासून बंधांपासून तत्क्षणी मुक्त करीन. आणि तो प्रकार आपण या ठिकाणी बघतो, आणि तो शरणागतीचा प्रकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी शरणागती ही सूचित आहे, आणि म्हणून आपण त्याचा विचार करतो आहोत. असो, तर पुन्हा आपण या आपल्या प्रकरणाकडे वळूया. तर या प्रपत्ती संप्रदायामध्ये शरणागतीचे दोन भाव मानले जातात. अर्थात भगवत भक्तीमध्ये तो जो अनुराग आहे, त्या अनुरागाचे दोन प्रकार असतात. एक भाव म्हणजे मर्जार किशोर न्याय, म्हणजे मर्जार किशोर न्यायाने तो शरणागतीचा प्रकार फुलतो, प्रपत्तीचा तो प्रकार फुलतो. तर या पंथानुसार म्हणजे मर्जार किशोर न्याय हा एक पंथ, या पंथानुसार मांजर आणि मांजराचं पिलू यांचा जसा संबंध असतो तसा संबंध असतो, म्हणून हा प्रपत्ती संप्रदाय म्हणतो. तर दुसरा पंथ असा म्हणतो की त्या ठिकाणी मर्कट किशोर न्याय आहे. मर्कट किशोर न्याय म्हणजे माकड आणि माकडाचं पिलू यांचा जसा संबंध असतो तसा असतो. म्हणजे एक संप्रदाय मर्जार किशोर न्यायानं प्रपत्ती मानतो, तर दुसरा मर्कट किशोर न्यायानं प्रपत्ती मानतो. आता हा काय प्रकार आपण समजून घेऊया. तर असं आहे की एका संप्रदायानुसार प्रपन्न हा मर्जार किशोर न्यायानं वर्तत असतो. आणि एक ह्याचा असा अर्थ असा की मांजराचं जे पिलू असतं त्या पिलाला स्वतः मांजर आपल्या तोंडात घेऊन इकडून तिकडे जात असतं. आलं का लक्षात? मांजर हे आपल्या पिलाला तोंडात धरून इकडून तिकडे जात असतं. अशा प्रकारे ते पिलाचं रक्षण करतं, आपल्या तोंडात धरून त्या पिलाचं रक्षण करत असतं. तसा भगवान आपल्या प्रपन्नाचा स्वीकार करतो. आलं का लक्षात? म्हणजे मांजराच्या पिलाला आपल्या संरक्षणासाठी काही करावं लागत नाही. ते मांजर आपल्या तोंडी त्याला पकडून ठेवतं
आणि त्यामुळे त्याचं संरक्षण होत असतं. तर तसंच या ठिकाणी एक संप्रदाय मानतो, एक पंथ मानतो की या ठिकाणी मर्जार किशोर न्याय आहे. भगवंत आपल्या प्रपन्नाचं रक्षण करतो. त्याला जे अभिमत अभिष्ट असेल ते भगवंत देत असतो. अशा प्रकारे भगवंताधीन असतो. तर दुसरा पंथ म्हणतो की माकडाचं पिलू, मर्कट किशोर न्याय. मर्कट किशोर न्यायामध्ये स्वतः मातेला पोटाशी धरून माकडाचं पिलू जात असतं. तसा प्रपन्न हा भगवंताला धरून ठेवतो, असा दुसरा न्याय आहे. म्हणजे एका न्यायानं भगवंत प्रपन्नाला धरतो, तर दुसऱ्या न्यायानं प्रपन्न हा भगवंताला धरतो. असे दोन पंथ या प्रपत्ती संप्रदायामध्ये आहेत. असो, आता या प्रस्तुत सूत्रातून आपण आतापर्यंत ईश्वर प्रणिधान हे या ठिकाणी भक्ती विशेष असतं असं भाष्यकारांनी सांगितल्यामुळं भक्ती आणि भक्तीचे प्रकार, भक्त यांचा विचार केला. त्याद्वारा भक्तीचा परिचय करून घेतला. भाष्यकारांनी या ईश्वर प्रणिधानाला भक्ती विशेष ठरवल्यानं एवढा सगळा या ठिकाणी प्रपंच करावा लागला. त्यामुळे हा उहापोह विषयांतर किंवा अनाठाई ठरत नाही. कारण भक्तीतला भाव, भक्तीतलं अधिष्ठान, भक्तीचं अधिष्ठान या विषयामध्ये अनभिज्ञ राहून प्रस्तुत सूत्राचा विचार करणं केवळ आणि केवळ अशक्य असतं आणि ते भाष्यावर अन्यायही ठरतं. पातंजली योग दर्शनामध्ये ईश्वर प्रणिधान ही संकल्पना 3 वेळा आलेली आहे आणि ती सुद्धा 3 वेगवेगळ्या प्रकरणातून, वेगवेगळ्या संदर्भातून आणि वेगवेगळ्या श्रेणीची अशी आलेली आहे. म्हणजे तीनहीचं प्रयोजन वेगळे, विधी वेगळे आहेत, अधिकारी वेगळे आहेत आणि त्यावेळी त्या ईश्वर प्रणिधानाचा अधिकारी, प्रयोजन आणि विधी यांचा आपल्याला हा विचार करावा लागेल. आणि त्यामुळे तद्विषयक विस्तार हा या ठिकाणी आता टाळतोय. म्हणजे ईश्वर प्रणिधान हे मध्यमाधिकाराला क्रियायोगामध्ये जे आलंय त्याचा विधी काय, त्याचं तात्पर्य काय, त्याचा हेतू काय, तो वेगळा असतो. पुन्हा नियमांग ईश्वर प्रणिधानामध्ये पुन्हा ईश्वर प्रणिधान सांगितलं, त्याचाही अधिकारी वेगळा असतो, विधी वेगळा असतो, प्रयोजन वेगळं असतं. अर्थात त्यामुळे ते विचार या ठिकाणी करणार नाही, त्यांचा संग्रह या ठिकाणी करणार नाही. पण थोडक्यात म्हणजे प्रस्तुत सूत्रामधलं ईश्वर प्रणिधान हे जे आहे त्याचा अधिकारी हा अष्टांग योगामध्ये पूर्णपणे प्रभुत्व मिळवलेला असा. प्रस्तुत सूत्रामधलं ईश्वर प्रणिधान हे जे आहे त्याचा अधिकारी हा अष्टांग योगामध्ये पूर्णपणे प्रभुत्व मिळवलेला असा. संप्रज्ञात समाधीचा प्रांत पूर्णपणे त्यांनी काबीज केला आहे, हस्तगत केला आहे, हृदगत केला आहे असा. आणि तो असंप्रज्ञात समाधीचा अधिकारी आहे. त्यामुळे त्याच्या ईश्वर प्रणिधानाचं प्रयोजन हे या ठिकाणी सांगितलं गेलंय. अर्थात या ईश्वर प्रणिधानाचा एक विशिष्ट विधी असतो. ईश्वर प्रणिधानाचा एक हा प्रकार वेगळा असतो. अधिकारीच वेगळा आहे म्हटल्यानंतर विधी वेगळा आणि प्रकार वेगळा आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी शरणागती जी आलेली आहे, म्हणजे भक्ताचा परमोच्च श्रेणीचा जो भक्त आहे, पूर्णपणे भगवंताधीन झालेला शरणागत असा जो आहे, त्याचा विचार या ठिकाणी करणं हे अत्यंत प्रसंगनिष्ठ आहे. आणि म्हणून तो विचार या ठिकाणी केला. शरणागती, प्रपत्ती या ज्या भक्तीमध्ये संकल्पना आहेत त्यांचा आपण या ठिकाणी परिचय करून घेतला. असो, आता ईश्वर प्रणिधानाचा दुसरा निर्देश क्रियायोगामध्ये झालेला आहे, म्हणजे दुसऱ्या पादामध्ये सुरुवातीला झालेला आहे. आणि त्याचं प्रयोजन म्हणजे योग्याच्या हातून कर्मयोग हा सफलतेनं पार पाडावा, सफलतेने तो घडावा. तसंच त्याला चित्ताची एकाग्रता लाभून क्लेशांचं तनुकरण होऊन समाधीमध्ये प्रगती व्हावी, समाधीकडे त्याची वाटचाल व्हावी, झपाट्याने वाटचाल व्हावी, अशासाठी तो कर्मयोग असतो. आणि म्हणून कर्मयोगाच्या साफल्याला योग्याच्या जीवनामध्ये एक वेगळं महत्व असतं. अर्थात क्रियायोगगत ईश्वर प्रणिधान त्याचं प्रयोजन हे वेगळं असतं. अधिकारी सुद्धा वेगळा असतो.
आणि त्यामुळे विधी सुद्धा वेगळ्या असतात, भिन्न असतात. आता ईश्वर प्रधानाचा तिसरा निर्देश हा अष्टांग योगामध्ये नियम प्रकरणामध्ये, यमनियमांमधले जे नियम आहेत त्यामध्ये तो झालेला आहे. अर्थात योगारंभ करणाऱ्या साधकाला आस्तिक्य बुद्धी कशी त्याची ती प्रवर्तित होईल आणि ती कशी वाढीला लागेल, भक्तिभावाला कसं प्रसृत केलं जाईल, त्याला खत पाणी कसं घातलं जाईल, त्या दृष्टीने त्या ठिकाणी विचार केला गेलेला आहे. अर्थात तुम्हा आम्हा सामान्य साधकांना नियमांग ईश्वर प्रणिधान हा जास्त उपादेय ठरतो आणि अनन्य महत्वाचा ठरतो. अर्थात ते प्रकरण दुसऱ्या अध्यायाच्या मध्यामध्ये आलेलं आहे आणि अर्थात त्यासाठी आपल्याला आणखी जवळजवळ 60 सूत्रांपर्यंत थांबावं लागेल. असो, आता प्रस्तुत सूत्रामधलं ईश्वर प्रणिधान जे आहे त्याचा उत्तमाधिकारी किंवा उच्च अधिकारी त्याच्या ईश्वर प्रणिधानाचा विधी आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. त्यामुळे तो आपल्याला साक्षात किती उपयोगी आहे हा विचार अभ्यासकाने जरा बाजूला ठेवला पाहिजे. अभ्यासाच्या दृष्टीने तो महत्वाचा घटक आहे एवढं त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात त्याचा अधिकारी कोण, तो अधिकारी पाहायचा आहे, त्याचं प्रयोजन काय ते ठरवायचं आहे. आणि ईश्वर प्रणिधानाचा अधिकारी कोण, तर या प्रश्नाचं उत्तर असं की असंप्रज्ञात समाधी आणि त्याचं फळ कैवल्य, ज्याला जो अधिकारी असतो संप्रज्ञात समाधीच्या पलीकडे गेलेला असतो, तिथपर्यंतचा मार्ग त्यांनी आक्रमित केलेला असतो, असा जो तो अर्थात अध्यात्म साधनेमध्ये परमोच्च श्रेणीचा जो साधक किंबहुना सिद्ध, तो याचा अधिकारी असतो. तोच या ईश्वर प्रणिधाना अधिकारी असतो, पात्र असतो, योग्य असतो आणि त्याच्या भगवत भक्तीचा किंवा भावाच्या आविष्काराचा विशिष्ट जो विधी आहे आणि ज्यामुळे त्याला सर्ववृत्ती निरोधात्मक अशी असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते, तो विधी, भक्तीचा विधी हा ध्यानज असतो, ध्यानात्मक असतो. असा तो ध्यानात्मक प्रणव जप असतो पुन्हा, आणि तो सुद्धा अर्थभावनेसह असा एक ध्यानात्मक योगिक प्रणव जप असतो. तो वाचिक किंवा मानसिक नसतो. अर्थात तो एक विशिष्ट विधीनं प्रणव जप करावा लागतो आणि हा जप म्हणजे काय किंवा कसं हा या ठिकाणी प्रश्न प्राप्त असतो. पण या ईश्वर प्रणिधानाचा विधी हा विशिष्ट प्रकारचा प्रणव जप आहे आणि तो प्रकार 28व्या सूत्रामध्ये सांगितला असल्यानं जपविषयक उहापोह आपण त्या सूत्रामध्ये करणार आहोत आणि त्यामुळे त्याला या ठिकाणी हंगामी स्थगिती देणार आहोत. आता या सूत्राच्या प्रसंगानं एक महत्वाचा पण एक आद्य प्रश्न शेवटी उभा केला जात आहे. त्यामुळे ते जरा विचित्र वाटेल आणि विसंगतही वाटेल, पण आगामी सूत्राशी संगती लावण्यासाठी आणि त्याला पूर्वपीठिका देण्यासाठी त्या प्रश्नाची वाच्यता या ठिकाणी केली जाते. हा प्रश्न असा काय हो, असंप्रज्ञात समाधी आणि त्याच्या फळाचा शीघ्रतम उपाय हा अधिमात्र तीव्र संवेग असतो असं सांगितलं गेलं. त्याचप्रमाणे त्या अधिमात्र तीव्र संवेगाला पर्याय म्हणून ईश्वर प्रणिधान असतो असं सांगितलं गेलं. त्याचप्रमाणे या अधिमात्र तीव्र संवेगाला पर्याय म्हणजे ईश्वर प्रणिधानात असतं असं या सूत्रामध्ये सांगितलं गेलं. पण पातंजल तर सांख्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष ही दोनच तत्व मांडतात. त्यांच्या तत्वज्ञानामध्ये प्रकृती पुरुष अशी दोनच तत्व आहेत. पण आता तर प्रकृती पुरुष भिन्न असं ईश्वर तत्व सांगून त्याचं प्रणिधान सांगितलं जात आहे. हा ईश्वर तुम्ही आणला कुठून? हा ईश्वर आहे तरी कोण? अर्थात भक्तीमध्ये ज्या ईश्वरावर अनुराग किंवा प्रेम, त्याच्यावर प्रेम करायचं असतं, भक्ती ठेवायची असते, तो ईश्वर कोण हाच या प्रकरणाचा आद्य प्रश्न असतो. हा प्रश्न उभा करताना भाष्यकार पूर्वपीठिका देताना म्हणतात,
अथ प्रधान पुरुष अतिरिक्त कोऽयम ईश्वरो नामेती. याचा अर्थ असा काय हो, या प्रकृती पुरुष या दोन तत्वांच्या अतिरिक्त असा ईश्वर कोण आहे? तर सूत्रकार सूत्र रूपानं त्याला उत्तर देताना 24वे सूत्र सांगतात. अर्थात तो प्रकार आपण पुढल्या प्रसंगात पाहणार आहोत. कृष्णार्पणमस्तु.